पलटी मारणारी माणसं तुमच्या आजूबाजूला बरीचशी असतील, पण मी जर म्हटलं की हवामान पलटी मारतंय तर हे खरं आहे. कारण आपण जर ओव्हरऑल भारताचा विचार केला ना, तर सध्याचं भारतातलं जे हवामान आहे ते रोज पलटी मारताना आपल्याला दिसेल. कारण सर्दीचा महिना सुरू आहे, पण सर्दी आहे कुठे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. कारण सध्या जे वातावरण आहे त्यामध्ये रोज नवीन बदल होत आहे आणि हे बदल मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. कारण जर आपण बघितलं तर ज्या ऋतूमध्ये सर्दीचा जो महिना आहे तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक भागांमध्ये गरमी पाहायला मिळते. या सर्दीची जागा आता गरमीने घेतलेली आहे आणि हीच गरमी धोक्याची घंटा ठरू शकते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच भारत आणि महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, कुठे पाऊस पडतोय, कुठल्या भागांना अलर्ट देण्यात आलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात पहिल्यांदा आपण IMDने जो मॅप जारी केलेला आहे ज्याच्यामधून आपल्याला कळेल की भारतामध्ये कुठे कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत. हा मॅप जर तुम्ही बघितला, इकडे महाराष्ट्र आहे, पण या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच तिथे पाऊस पडणार आहे, तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे असा अंदाज देण्यात आलेला आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तिथे पुढच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर आसाम आणि मिझोराम मध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बाकी ठिकाणी जर आपण बघितलं, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होत आहे. जम्मू आणि काश्मीरचा विचार केला तिथे सध्या ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. बाकी कर्नाटकचा भाग असेल, मुंबई असेल, महाराष्ट्राचा भाग असेल, या ओडिशाचा भाग असेल, बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं, अरुणाचल प्रदेश आणि आसाम मिझोरामचा काही भाग सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे. म्हणजेच पावसाची शक्यता वर्तवलेली नाहीये, चक्रीवादळ कुठल्या प्रकारचं नाहीये. वातावरण हे पुढच्या काही दिवसांमध्ये जरी व्यवस्थित असलं तरी गरमी जी आहे ती वाढणार आहे असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कुठे कशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण पहिलं जर ग्राफिक्स बघितलं तर इकडे तुम्हाला दिसेल की हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होतीये. जसं की मी मॅपद्वारे तुम्हाला सांगितलं की हिमाचल प्रदेशमध्ये स्नोफॉल होतोय. त्याचबरोबर आसाम, मेघालयमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि अनेक राज्यांमध्ये सर्दीची जागा गरमीने घेतलेली आहे. जे की मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं, हे जे वर्ष आहे 2024चं वर्ष जे होतं, जो डेटा कलेक्ट झालेला आहे त्यानुसार सगळ्यात जे सुख वर्ष होतं ते 2024चं वर्ष होतं असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्दीची वाट सगळेजण पाहत होते, थंडी कधी येईल हा प्रश्न उपस्थित केला जात होता, तिथे अनेक भागांमध्ये या सर्दीची जागा गरमीने घेतली होती असं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आणि हीच गरमी पुढच्या काही दिवसांमध्ये वाढणार आहे, हाच उकाडा वाढणार आहे असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. पुढच्या ग्राफिक्समध्ये आपण पाहणार आहोत की इतका मोठा हवामानामध्ये बदल का होत आहे. ज्या आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये च्या कंपॅरिझनमध्ये या वर्षी जर आपण कंपेअर केलं तर सर्दी गेल्यानंतरचा जो काही वेळ आहे, काही जे महिने आहेत किंवा काही काळ आहे, तिथे ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडतो. पण आता जर तुम्ही नोटीस करत असाल तर सर्दीनंतर डायरेक्ट आपल्याला दिसेल की खूप मोठ्या प्रमाणात ऊन पडतंय आणि या सर्दीची जागा गरमीने घेतलेली आहे. असं का होतंय? पाऊस जानेवारी महिन्यामध्ये अजिबात कुठेच पडला नाहीये, सगळीकडे कोरडं वातावरण पाहायला मिळालेलं आहे. याची 2 मुख्य कारणं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेली आहेत. पहिलं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसरं म्हणजेच लोकल वॉर्मिंग. म्हणजेच जे झाडं आहेत, जे वनस्पती आहेत, त्यांची जी मोठ्या प्रमाणामध्ये तोडणी सुरू आहे, ज्या झाडांचा जो कमी संख्या जी होत आहे झाडांची, त्याचाच परिणाम या सगळ्या हवामानावर होत आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. जी खराब हवा आपल्याकडे दिसतीये त्या हवेमुळे सुद्धा हे होत आहे. जे वाढतं पोल्युशन आहे, त्याचबरोबर जी ट्रॅफिकची समस्या आहे, एकूणच या सगळ्यांमुळे सध्याच्या वातावरणामध्ये फार बदल होत आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. पुढच्या ग्राफिक्समध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आता महाराष्ट्रात परिस्थिती असणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या काय वातावरण आहे, इकडे जर आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसतंय. शेतकरी हा प्रश्न विचारतात की पाऊस पडणार आहे का, कारण त्यानुसार त्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेता येईल. पण पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार नाहीये असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कारण गरमी वाढेल, उन्हाळा होईल, ऊन पडेल, मोठ्या प्रमाणामध्ये या सर्दीची जागा ऊन घेईल, पण पावसाचा अजिबातच अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये. गहू, हरभरा पीक काढण्यासाठी सुद्धा हवामान
जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की गहू आणि हरभरा जी पिकं आहेत जी या काळामध्ये येतात ती शेतकऱ्यांनी काढून घ्यावी, कारण पुढच्या काही वेळामध्ये जर ऊन वाढलं तर त्या उन्हामुळे या पिकांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. पुढे जर आपण बघितलं तर काही भागात ढगाळ वातावरण आणि पाऊस पडणार नाहीये. जसं की मी सांगितलं की ढगाळ वातावरण असेल पण पाऊस पडणार नाहीये. पुढे आपण पाहणार आहोत की पुढच्या ग्राफिक्समध्ये काय आहे आता तापमान. हे सगळ्यात महत्त्वाचा हा जो प्रश्न विचारला जातो, जे की मी तुम्हाला सांगतेय की कशा प्रकारे जिथे सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये फक्त नोव्हेंबरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जे तापमान आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळालेलं होतं. 10-11 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, सर्दी होती. पण त्यानंतर या थंडीची जागा कशा प्रकारे उन्हाने घेतली याचं एक्झाम्पल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मुंबईमध्ये 21.5 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, रत्नागिरीमध्ये 20.2, नगरमध्ये 16.5, जळगावमध्ये 15.4, कोल्हापूरमध्ये 20.7, महाबळेश्वर 17, नागपूरमध्ये 19.4, नाशिकमध्ये 14.4, सांगलीत 19.7, सोलापूरमध्ये 21, साताऱ्यात 18, संभाजीनगर 18.1. 15 डिग्री सेल्सिअसच्या वर सगळीकडे तापमान पाहायला मिळतंय. म्हणजेच उन्हाळा आलेला आहे असं आपण बोलू शकतो. थंडी आपल्याला या महिन्यात जास्त पाहायलाच मिळालेली नाहीये, कारण जो बदल वातावरणामध्ये होत आहे त्याच्यामुळे जे ऋतू आहेत ते पटकन पटकन पुढे सरकत आहे असंच आपल्याला सध्या दिसत आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये हे जे ऊन आहे हे आणखीन वाढू शकतं आणि वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात बदल होऊ शकतो असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. एकूणच तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगाच. पण या हवामानाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.